मालती मॅडम मी मुद्दाम नाही केलं. राणी अगं तू तरी शांत हो ना. बरं नाही ना दिसत चार चौघात. बोल सॉरी बोल. देवाची पूजा उधळली हिनी आणि मान्यही करत नाहीये. एवढा चांगला कार्यक्रम ना फक्त तुझ्या चुकीमुळे खराब झालाय. मालती शांत व्हा. जे झालं ते झालं. मालती मॅडम माझं चुकलं. तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या पण आधी तुमच्या हाताला हात लावू नकोस मला. अगं, आधी चूक करायची, अपमान करायचा आणि नंतर दाखवायचं मला तुमची किती काळजी आहे. गरज नाही मला याची, कळलं? मालती थांबा. मालती मालती थांब ना. मालती आता मला वाटतं आता आपण खेळ बंद करूया. आम्हाला निघायला हवं. अहो माझं ऐका, असं बदून जाऊ नका हो. प्रसाद तरी घेऊन जा. नाही ताई आता थांबणं चुकीचं आहे. येतो आम्ही. पोचलोय आपण. ऑलमोस्ट आहे. ये करते. ओके. सावकाश. येस काय होतंय? तिला ब्रीदिंग करायला त्रास होतोय. इकडे आणा तिला. या सावकाश. सावकाश सावकाश सावकाश. काय झालं अचानक? मला ब्रीथ करता येत नाहीये. मला खूप ब्रीथ. डॉक्टर मला खूप भीती वाटते. ओके ओके. टेक अ डीप ब्रीथ. दीज आर डेंजरस सिच्युएशन्स. आपल्याला याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार आहे. फोन उचला. हे फोन का नाही उचलत आहेत? राणी अगं मी काय म्हणते, खूप उशीर झालाय आणि इंद्राचा फोन पण लागत नाही. मी काय म्हणते बाळा, तू उपवास सोडून घे. अगं दिवसभर तुझी इतकी धावपळ झाली, अशाने तुला चक्कर येईल ग. नाही रत नाही. ते आल्याशिवाय मी माझा उपवास नाही सोडू शकत. आधीच किती काय काय होऊन बसलंय. आता किमान मला माझा उपवास तरी त्यांच्या हातून सुटू देत. राणी माझं व्रत पूर्ण करायचंय मला. इंद्रा फोन उचलत नाहीये म्हणजे तू काहीतरी महत्वाच्या कामात अडकला असणार का नाही. आता त्याचं काम कधी निपटल काही सांगता येणार आहे का. अजून किती वेळ वाट बघणार आहे बाळा. घे ना जेवण करून. किती वेळ लागू देत पण ते आल्याशिवाय मी माझा उपवास सोडणार नाही. डॉक्टर मला काही होणार नाही ना. मला रिलॅक्स आहे बघा. घाबरू नका तुम्ही. घाबरला तर तुम्हाला जास्त त्रास होईल. हे बघा आपल्याला काही टेस्ट करावे लागतील. ECG, इको आणि अजून काही महत्वाच्या टेस्ट. तनिषालाही नेमकं आत्ताच आजारी पडायचं होतं. तिकडे राणीने उपवास पकडलाय. तिने काही खाल्लंही नसेल. मला काय करावं कळत नाहीये. नाही मला काहीही करून राणीकडे पोहोचायला हवं. आणि आणखी काही महत्वाच्या टेस्ट आहेत ते आपण करून घेऊ. ताबडतोब कराव्या लागतील. डू इट क्विकली प्लीज. आपण टेस्ट करूया प्लीज. हो ऑफकोर्स करून घेऊया ना. हे बघा तुम्ही बाहेर बसा. आम्ही यांच्या टेस्ट करून घेतो. ओके प्लीज वेट ना. प्लीज डोंट गो. प्लीज प्लीज. हो मी आहे बाहेर. तू काळजी नको करूस. मी आहे. ओके. गॉड
आपण जे आता बघितलं ते आपल्या भावाला सांगितलंच पाहिजे. हां. नाही पण गोट्या, आता जर आपल्या भावाला सांगितलं तर तिचा संसार सांगितलं पाहिजे. इकडं आपला भाऊ इंद्रा सरांवर डोळे झाकून प्रेम करतोय आणि तिकडं शी. पण आता सांगितलं पाहिजे तरच ती काहीतरी करेल. गोट्या, बाबा मला जरा बोलायचंय तुझ्याबरोबर. तुझ्या घराच्या बाहेर आलोय. अरे मी नाही येऊ शकत आता. मला आधीच खूप टेन्शन आलंय. तुझा आपण नंतर बोलू. कशाला आलायस तू? लय महत्वाचं बोलायचंय. बरं ठीक आहे, तुझा ऑफिसमध्ये थांब, मी आले. हा. नाही, ते गोट्या भेटायला आलाय, त्याला काहीतरी बोलायचंय. मी आलेच. हो, जा लवकर ये पण. का अडकलोय इथे? राणी माझी वाट बघत असेल. मला लवकरात लवकर इथून निघायला हवा. सो डॉक्टर, ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला ज्या गोष्टी देण्याचा प्रॉमिस केलाय त्या सगळ्या मी तुम्हाला वेळेत पोहोचवेन. डोंट वरी अबाउट इट. थँक्यू. वेल डॉक्टर, कॅन आय गेट अ ब्लॅक कॉफी प्लीज? या शुअर. तुला वेळेत पोचता येणार नाही इंद्रजित महाडिक. अनफॉर्च्युनेटली तुला तिथे जाताच येणार नाही. तुझ्या हुकुमाच्या राणीचा जीव गेला तरी तुला तिचा उपवास सोडवायला तिथे जाता येणार नाही. I'm feeling bad for you, baby. बाबा, गोट्या, काय झालं बाबा? काय अर्जंट बोलायचं होतं? बाबा ते हे घाम कुठलाय गोट्या तुला? काय झालं? नाही ते हे नीट बोल ना बाबा. बाबा, घरी, फॅक्टरीत, वस्तीत सगळं ठीक आहे ना? नाही. का? काय झालंय? भावा मला कळेना मी कसं सांगू तुला. म्हणजे मला जे सांगायचंय ती महत्वाचं आहे, पण हे बघा, असं अडखळत बोलू नको. नीट बोल ना, स्पष्ट सांग मला काय झालंय, कोणाबद्दल बोलायचंय?
इंदिरा सरांविषयी. इंद्रजित सर, त्यांचं काय? भावा हं? इंद्रजित सर आणि तनिषा मॅडमच्या नाशात काहीतरी काय? तनिषाच्या टेस्ट कधी संपणार आहेत देव जाणे. लवकरात लवकर घरी जायचंय. राणीने उपवास पण सोडला नसेल तर राणीसाठी घरी जायचं म्हटलं तर तनिषाला एकटं सोडावं लागेल आणि अशा सिच्युएशन मध्ये ते बरोबर नाही दिसणार. काय करू? नाही, खूपच उशीर होतोय. मी राणीला कॉल करतो आणि तिला इन्फॉर्म करतो. दरवेळी ती समजून घेते म्हणून तिला ग्रँटेड घेणं योग्य नाहीये. काय करू शकतो? बेस्ट नाही, हा चांगला ऑप्शन आहे. बेस्ट आयडिया आहे. हे बघ भावा, इंदिरा सरांबद्दल मला पण आधी असं काय वाटत नव्हतं, पण आता असं वाटतंय की माझा डाऊट खरा आहे. इंदिरा सर आणि तनिषा मॅडमला मी एकत्र बघित. शब्द पुढे बोलू नकोस. तू काय बोलतोय ते कळतंय का तुला? तू इंद्रजित सरांबद्दल असं बोलूच कसं शकतोस? हे बघ बाबा, मी माझ्या मनाचं काय बी सांगत नाही. मी माझ्या डोळ्यानं त्यांना एकमेकांच्या जवळ येताना बघितलंय. मी आता पण ऑफिसमधनं आलो ना, ते आता पण एकत्र होते. तरी मग आपण पण इथे एकत्र होत ना. पण इंद्रजित सरांनी आपल्यावर संशय घेतला तर चालणार आहे का तुला? बघ, तुझं म्हणणं खरं करायचं म्हटलं ना तर मग सोबत काम करणारे सगळे स्त्री पुरुष त्यांच्यात काहीतरी संबंधच असतील. काय बोलतोय गोट्या? भावा तसं नाही, बाकीच्यांचं मला माहिती नाही. इंदिरा सर आणि तनिषा मॅडमला मी माझ्या डोळ्यानं बघितलंय म्हणून सांगतोय मी. हे बघ, इंदिरा सरांबद्दल मी असं बोलायला मी काय तुझा दुश्मन आहे का? मी मित्र आहे ना भावा. तू मैत्रीच्या नात्यानं माझ्यावर विश्वास ठेव ना. आता देव जरी खाली आला तरीही मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. माझ्या इंद्रजितवर पूर्ण विश्वास आहे गोट्या. भावा, कसं समजावू मी तुला? कारण समजवण्याची गरज मला नाहीच आहे, तुला आहे. तुला कळत नाही तू काय बोलतोयस. आणि मी आताच समजवणार आहे. हा संशयाचा कचरा भरलाय ना तुझ्या डोक्यात. तू कळत नाही तू काय करतोयस. तू चल इकडून. भावा अगं, दादा, माझ्यासोबत आता जे आले होते ते कुठे गेले? काही आयडिया? तो ते ह्या साईडला गेले असते. तिकडे का? झाला टेस्ट तुमच्या? तू इथे काय करतोस? इंद्रा कुठे? मला तो इथे थांबून घरी निघून गेला. निघून गेला? हो, ते राणी वहिनींचा उपवास सोडायला उशीर होतोय ना, मग तुमच्यापाशी कोणीतरी असावं म्हणून मला त्याने बोलवून घेतलं आणि तो गेला. ठीक आहे, टेस्ट झाल्यात माझ्या. निघूया आपण? हो, चाल.
भावा भावा सोड मला भावा 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 मला सोड. अगं आता पण तिकडे जाऊन काय उपयोग नाही. आता पण इंद्रा सर आणि ते निशा मॅडम एकत्र बाहेर गेलेत. परत तेच, ते बाहेर एकत्र गेले म्हणून तू संशय घेणार आहेस का त्यांच्यावर? हे बघ गुड, इंद्रजित सर आणि तनिषा मॅडम कॉलेज पासून चांगले मित्र आहेत फक्त. आणि एवढंच नाही तर तनिषा मॅडमनी त्यांना लग्नासाठी सुद्धा विचारलं. आता ही गोष्ट मला स्वतः इंद्रजित सरांनी सांगितली. कुठला नवरा त्याच्या बायकोला त्याच्या भूतकाळाविषयी सांगतो? एवढी पारदर्शकता कोण ठेवतं? अशा माणसावर तुम्हाला संशय घ्यायला सांगतोय? भावा संशय नाही घेत मी जे माझ्या डोळ्यानं बघितलंय ना तेवढंच सांगतोय तुला. तू परत परत तेच बोलू नकोस हा. हे बघ, माझ्या नवऱ्यावर, माझ्या इंद्रजित सरांवर पूर्ण विश्वास मी आधीच सांगितलंय तुला. भावा भावा इंद्रा सर आलेत. तू आता त्यांच्या समोर हो काही बी विषय काढू नको. आपण वाटल्यास परत बोलू ह्याच्यावर. परत ह्याच्यावर आपण बोलणार नाही आहोत. राणी हा जो तुझा संशय आहे ना तो दूर करणार आहे मी. आणि ते कसे आहेत ना हे दाखवून देणार आहे मी. भावा तू चल माझ्या बरोबर. अगं काय झालं, तुम्ही दोघं इथे काय करताय? आधी तुम्हाला उशीर का झाला ते सांगा. ते फॅक्टरीत थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं, त्यामुळे तनिषाला पॅनिक अटॅक आला होता. काय? हो, मी घेऊन गेलो तुला डॉक्टरकडे. तुला बोलवणार होतो तिथेच, पण म्हटलं घरी पूजा वगैरे असो, उगाच डिस्टर्ब नको व्हायला तुला. बरं, आता कुठे आहेत त्या? बरं वाटतंय का त्यांना? बरी आहे आता बरी आहे ती. डॉक्टरने काही टेस्ट करायला सांगितलं तिला. तिला एकटीला सोडता आलं नसतं म्हणून अजितला थांबवून आलो तिकडे. बरं केलं. बघितलंस का? हे असे आहेत इंद्रजित. ते नाही तर तू चुकीचा आहेस गोट्या. तुला तू चालता हो माझ्या नजरेसमोर. खूप चुकीचा वागलायस गोट्या. आणि यासाठी कधीच माफ करणार नाही. आणि आपला संबंध संपला. भावा काहीच बोलू नकोस तू आता. राणी, काय झालंय? तू अशी का बोलतेस त्याच्याशी? एवढं काय केलंय त्याने? तुम्ही नका पडू याच्यात. तुझा इथून कुठे भावा चला तुम्ही.
काय झालं? राणी इकडे बघ. काय होतंय तुला? इकडे बघ. बघ, इकडे बघ. काय होतंय तुला? हा? ओके? काय झालं? ते थोडं चक्कर आल्यासारखं झालं. चक्कर? तू उपवास सोडला नसशील ना? मला माहित होतं तू माझी वाट बघत बसणार आहेस. तू चल आधी थोडंसं काहीतरी खाऊन घे, बरं वाटेल तुला. चल. नाही, मला बरं वाटणार नाहीये. म्हणजे? आज आपल्या घरात मंगळागौरीचा एवढा चांगला कार्यक्रम होता आणि भलतंच होऊन बसले. मालती मॅडम चिडल्यात माझ्यावर. त्या जेवल्या सुद्धा नाहीयेत. पण का? काय झालं असं? मंगळागौरीच्या कार्यक्रमात मी आणि मालती मॅडम फुगडी घालत होतो आणि मग फुगडी घालता घालताच माझी माळ निसटली वाटतं आणि त्या मोत्यांवरून मालती मॅडमचा पाय घसरला आणि त्या पूजेवर पडल्या. हो, देवीची सगळी पूजा उधळली. मालती मॅडम कुंकवाने माखला, त्यांच्या हाताला सुद्धा लागले. आई कुठे आता? त्यांच्या रूम मध्ये. पण मी खरंच सांगते, मी हे मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. आय नो मला माहितीये ग, तू मुद्दाम का करशील असं. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू टेन्शन घेऊ नको, मी बोलतो आईशी. तू आधी काहीतरी खाऊन घे थोडंसं. चल. नाही, आधी तुम्ही मालती मॅडमला जेवायचा आग्रह करा. त्या जोपर्यंत खात नाहीत ना तोपर्यंत मी पण नाही खाणार. राणी प्लीज असं नको ना वागूस. तू खाऊन घे ना थोडंसं काहीतरी प्लीज. पण जोपर्यंत त्या खात नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली घास कसा होतो? प्लीज बोला. ओके ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. तू काळजी नको करूस. ये.